नमस्कार, मैं दीपक कुमार। आज है ना SJ पाटिल साहब यांचे ना कैबिन में आने ना सर। वंदे मातरम। कल आपको फोन लगाया था, आपने कट कर दिया था। दीपक कुमार गुप्ता नाम है। कट नहीं किया, एक्चुअली क्या हुआ, रेंज चली गई। हाँ, रेंज चली गई, बसू सकते हो ना? हाँ। तो रेंज चली गई तो क्या हुआ, बाहरगाव था मैं, रेंज चली गई, मतलब 10 मिनिट तो रेंज। सर, आपके कार्यालय में मी शुक्रवार के दिन आया होता। मी शुक्रवारी आला होता आपल्या कार्यालयात। संध्याकाळी 5:19 पे आपल्या कार्यालय में एकही माणूस कर्मचारी नव्हता। काय म्हणणं आहे आपलं? आपण पण होत नाही, आपण पण नाही होते, आणि आपले कर्मचारी पण कोणी नाही था। एकही कर्मचारी नाही था। एक जे लोक होते ते साईडवर साहेब, साईडवर असलेला काय पुरावा असता? पुरावा काय असता? पुरावा म्हणजे त्याचा ज्या दिवशी साईड नाही, आपल्याला आहे ना मुवमेंट रजिस्टर माहित आहे का? हो, मुवमेंट रजिस्टर आपल्या कार्यालयात आहे का? मुवमेंट रजिस्टर मध्ये एसजीसीतला मी सांगतो। नाही आहे का? आपल्याला माहित आहे का आहे की नाही आहे? आपण कार्यालय प्रमुख आहे, आपल्याला माहित आहे का? आहे ना, मी त्यांना सांगतो। हा, मला दाखवा ना साहेब। चालेल, मी त्यांना सांगतो मी। बोलवा ना ते, कारण काय होत आहे, त्या दिवशी मी आले होते ना, तुमचे कोणतेही कर्मचारी, एका आपल्या शिपाईला सोडून कोणतेही कर्मचारी नव्हता। हो, आता ठीक आहे, मी आता सगळ्यांची माहिती, त्या दिवशी मी सुट्टीवर होतो, मी अर्ज टाकला हा, होता। तर आपला चार्ज कोणाकडे होता? कोणाची जबाबदारी होती त्या दिवशी? त्या दिवशी जबाबदारी आता म्हणजे आता आमचे जे आपले जे कनिष्ठ अभियंता आहे, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 येते, ते होते। ते पण नाही होते। मी व्हिडिओ दाखवू शकता, मी फेसबुक लाईव्ह केलेला आहे, फेसबुकवर आपण पाहू शकता माझे व्हिडिओ। हा, मी त्यांच्याकडे म्हणजे ते बाकी साईटवरच होते काही जण, कारण कसं असतं साईटवर, म्हणजे आता आम्हाला आहे ना सगळ्या गोष्टी, आता साईट विजिट झाल्यानंतर मग त्यांना आम्हाला रेकॉर्ड करायला लागतात। रेकॉर्ड केल्यानंतर त्यांचा जॉब असतो नाही साहेब आहे ना, कोणी आपके कर्मचारी आहे ना, त्या दिवशी मला माहित पडलं, एक कर्मचारी खाजगी कामानिमित्त गेले होते, म्हणजे ना त्याच्या मुलीला शाळेला घ्यायला गेले होते। म्हणजे ना हे शाळेला घ्यायला गेले असताना हे खाजगी काम आहे किंवा शासकीय काम आहे? कोणते काम आहे ते? मुलीला शाळेला घ्यायला जाणे स्वतःची मुले, हे शासकीय कामात बसते का? नाही, ऐका, तो जे टेक्निकल जो माझा स्टाफ आहे ना, माझे E2 आणि जे आमचे टेक्निकल, आमचं प्रॉपर वर्क जे आहे ते फील्डचं वर्क मला माहित आहे, पण ना त्याची कोणीतरी एंट्री पाहिजे ना ऑफिसला। जर मी तुम्हाला भेटायला आलं तर मला माहित पाहिजे ना आपण कुठे आहे। मी त्या जागा येऊन आपण भेटू शकता ना? ठीक आहे, तुमचं ते म्हणा की रजिस्टर त्यांची एंट्री पाहिजे। एंट्री पाहिजे ना। घरी जाऊन झोपताय की काम करताय हे नागरिकांना कशा माहित पडेल? मला माहिती आहे की माझ्या आता जे कोणी रावसाहेब आहे ते प्रत्येकाची वेगवेगळ्या साईट आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ड्युटी। आज काय त्या दिवशी आहे ना, कोणी आहे ना मुवमेंट लिस्ट, हालचाल लिस्ट दाखवण्याला कोणी नव्हता कार्यालयामध्ये। म्हणजे आज मी मांगा भी मैंने अभी, तो आप एंट्री करके दिखा सकते की आम्ही इथे होते। त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे साहेब। नाही, त्या दिवशी मला आता माझे ना, मी ना ज्या समस्याकडे तुमच्याकडे आलो होता, मी तुम्हाला ईमेल मागत होता काल कॉल करून, मला ईमेल मिळाला। हा, शिवाजीनगर आरोपीचा विषय आहे माझा। शिवाजीनगर आरोपी पूर्ण झालेल्या जवळजवळ 3 वर्ष झालेले नाहीये। त्यावर जो आहे ना जॉईंट आहे, जॉईंट जो आहे ते जॉईंट आहे ना उघडे पडलेले, त्या कारणाने त्या स्पीड ब्रेकरचा स्वरूप आलेला आहे त्यांना। दुसरी जी गोष्ट आहे माझी अशी आहे की दोन्ही तरफ आहे ना जिना पाहिजे। माझा जे नागरिक आहे, नागरिकांना जवळजवळ 1 किलोमीटर ना फेरा घालत होत आहे, त्याचे त्रास होत आहे त्यांना। त्यावर आपण काय करणार आहे? माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवतो ना साहेब। आता जे माझे हा जो विषय ना, आरोपी जेव्हा कम्प्लीट झाला ना, हा, ते राऊत साहेब होते, सुभाष राऊत साहेब होते त्यावेळी, तेव्हा आधीचे साहेब होते। आता मला त्याची पूर्ण माहिती घ्यायला लागेल, हा माझा मुद्दा आहे पहिले, काय परिस्थिती, सध्याची काय परिस्थिती, काय तुम्ही बोलताय ते जॉईंट वगैरे, तर ते मी एक इन्स्पेक्शन, म्हणजे आम्ही एक साईड। आणखी एक गोष्ट आहे, त्या खाली आहे ना, पुलाच्या खाली आहे ना, त्या समतल करायला पाहिजे होतं। त्या ना मट्टी, धूळ मट्टी सगळे आरोग्याला धोकेदायक आहे। तर यानंतर आणखी एक गोष्ट आहे की तिथे आहे ना मंदिर आहे, मंदिर समोर आपण आहे ना पुलाखाली आहे ना छोटीशी बोल बनलेली आहे, त्यावर लोक लघवी करतात। लघवी करण्याच्या मंदिराचे पावित्र्य धोक्यात येते। म्हणजे ना जे ध्यान वगैरे करता येते मंदिरमध्ये त्यांना ना डिस्टर्ब होत आहे।
अच्छा ओके, मी एकदा साईट व्हिजिट करून पूर्ण परिस्थितीची माहिती घेतो, त्यानंतर मग आम्ही सांगतो काय. मला लेखी उत्तर देणार का तुम्ही? मी लेखी पत्र दिलेलं आहे आपला मेल आयडी नव्हता माझ्याकडे. मी ना आपले ना ई को दिया हुआ है एसी, तिकडून माझ्याकडे येईल हाँ पत्र. ई एसी सी, फिर है ना सेक्रेटरी नंतर है ना तुम्हारे ना एएससी ने का CS सगळं आपले सगळे चॅनल जे आहे सगळ्यांना मी यांना तक्रार दिलेली आहे. ठीक आहे, मला डिव्हिजन कडून माझ्याकडे पत्र 100% माझ्याकडेच येईल. जे पत्र येईल, जी तुम्ही माहिती घेतली मी तिथे व्हिजिट करून एकदा मी म्हणजे माझ्या दृष्टीने मी व्हिजिट करून तुम्हाला देतो. त्याचे जे काही समस्या आहे तुम्ही यांना मार्गी लागा ही विनंती आहे माझी आपल्याला. चालेल, मी बघतो काय आपल्याला म्हणजे रिस्पॉन्स किती दिवसात देणार आहे आपण? मी तुम्हाला लेखी तक्रार आत्ताच आणून देतो तुम्हाला. मी ईमेलची कॉपी तुम्हाला आणून देतो. त्यावेळी तुमच्या माझ्याकडे ईमेल आयडी नव्हता म्हणून मी तसंच की तसा ईमेल फॉरवर्ड केलेला आहे काल तुमचे. ठीक आहे. जरी आता कसं आहे बाय प्रोसेस ते माझ्याकडून डिव्हिजन कडून माझ्याकडे येणार आहे, ते आल्यानंतर आम्ही त्याबद्दल लगेच आम्ही कारवाई करू. शासकीय कार्य पडताना विलंब प्रतिबंध कायदा आपल्याला माहिती आहे का? दत्त दिरंगाई कायदा, कोणती फाईल किती दिवस करायची असते तर मला हे माहित आहे का? हो, म्हणजे आता ती आमच्याकडे आल्यानंतर आम्ही 30 दिवसांच्या आत उत्तर देतो आम्ही. नाही, एक टेबलवर किती दिवस जास्त थांबायला नको पाहिजे. कशी फाईल म्हणता तुम्ही? मी तुम्हाला माहिती देतो तुम्हाला. शासकीय दत्त दिरंगाई कायदा आहे, ड्युटी डिझाइन ऍक्ट जो आहे 2023 नुसार कलम 10 नुसार एक टेबलवर 7 दिवसापेक्षा फाईल थांबायला नको पाहिजे. म्हणजे ते सबडिव्हिजन कलम 10 2 प्रमाणे, हो ते मान्य आहे, बरोबर. कलम 10 1 प्रमाणे, जे कलम 10 प्रमाणे 7 दिवस आहेत, कलम 10 1 प्रमाणे 45 दिवस आत फाईल निराकरण केला पाहिजे. ओके. जर दुसरे कार्यालयाशी संबंधित असेल तर आणखी कितीही कार्यालय असू द्या 45 दिन आणखी मिळते. म्हणजे कोणतीही परिस्थिती तुम्हाला 90 दिवसाच्या आत दुसरे कार्यालय संबंधित असेल तर तुम्ही करा. नाही तुम्ही तसं नाही केले तर आहे ना कलम 10 3 प्रमाणे शिस्तभंग की कारवाई प्रस्तावित करावी लागते. ओके, हे नियम आहे. हे नियमानुसार ठीक आहे, बरोबर आहे. आता डिव्हिजन कडून जो अर्ज येईल ना, हा. तर आम्ही त्वरित त्याच्यावर डिव्हिजन काय सोडून द्या तुम्ही. मी तुम्हाला अर्ज देतो ना तुम्हाला. ठीक आहे, अर्ज मी आजच्या आज तुम्हाला अर्ज देतो ना तुम्हाला. मी अर्ज दिलेला आहे ऑलरेडी पण आहे ना ईमेल थ्रू दिलेला आहे. तुमचा ईमेल आयडी टाकलेला नाही कारण माझ्याकडे ईमेल आयडी नव्हता. आता तुम्ही मला ईमेल आयडी दाखवू शकता का मला? ठीक आहे, माझा ईमेल आयडी मग देऊ शकतो, म्हणजे माझ्या ऑफिसचा ईमेल आयडी. हो, तर त्याच्यावर मला व्हॉट्सअप करू शकता का कृपा करून? चालेल. मला व्हॉट्सअप करा, नंबर आहे आपल्याकडे माझ्या. मी कॉल केला होता. तुम्हाला मी व्हॉट्सअपला माझा ईमेल आयडी टाकतो. मला अर्ज बघू द्या, काय काय तुमच्या म्हणजे काय काय त्याच्यात माहिती, मग त्याच्यात मी इन्स्पेक्शन करतो, आम्ही व्हिजिट करू. हं. त्याचं उत्तर देऊ आम्ही. जेवढे लवकर होऊ शकेल त्याच्यानं रिपेअर करा. Yes, yes, yes.